तर मित्रांनो हे आपलं रामलिंग मंदिराचं दऱ्यामधून पाणी येते मित्रांनो. हे बघा, ह्या बाजूला धबधबा आहे मित्रांनो. जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण रामलिंग मंदिराचं इतिहास, रहस्य आणि याची पूर्ण माहिती घेणार होतो मित्रांनो. तुळजापूर ते रामलिंग 45 किलोमीटर अंतर आहे. धाराशिवपासून 8 ते 10 किलोमीटर. मित्रांनो सुंदर असा नैसर्गिक व्ह्यू आहे मित्रांनो. धार्मिक, सांस्कृतिक आणि एक पर्यटन, महाराष्ट्रातले एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. हे बघू शकता, आता सध्या ढग आलेले आहेत. अशा दरीमध्ये पाऊस कधीही पडू शकतो मित्रांनो. हे बघू शकता, चारी बाजूनं ढग, डोंगर आहे मित्रांनो. हे वानर आपले चारी बाजूनं हे डोंगर आहेत. आणि डोंगराच्या दरीमध्ये मित्रांनो हे आपलं रामलिंगचं मंदिर आहे मित्रांनो. आपण भव्य असा छान परिसर आणि मंदिराचा हा दर्शन मंडप आहे मित्रांनो. आणि मंदिराच्या बाजूला हे अशा कोप आहेत मित्रांनो. हे बघू शकता, हे आपलं मंदिर आहे. या ठिकाणी मित्रांनो भक्त नारळ फोडतात. हे बघू शकता. आणि हे एक आपलं यज्ञाचं हे आहे ठिकाण आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आपलं रामलिंग मंदिराचं शिवलिंग आहे मित्रांनो. बघू शकता, डोंगराच्या आपल्या चारी बाजून आपलं हे आहे मित्रांनो, डोंगर आहे. आणि दरीमध्ये हे आहे मित्रांनो रामलिंग. तर मित्रांनो, रामलिंग मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष जुना असून याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. असे मानले जाते की जेव्हा प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण 14 वर्षांच्या वनवासात होते तेव्हा या परिसरात आले होते आणि प्रभू श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. असे म्हटले जाते की याच जंगलात रावण आणि जटायू पक्षामध्ये युद्ध झाले होते. जेव्हा युद्धात जखमी झालेल्या जटायूला पाणी पाजण्यासाठी आणि महादेवाची आराधना करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी जमिनीवर बाण मारला आणि त्या ठिकाणाहून पाण्याचा झरा तयार झाला आणि प्रभू श्रीरामांनी याच ठिकाणी रामलिंगाची स्थापना केली होती मित्रांनो. भगवान विष्णूंचे अवतार प्रभू श्रीराम आणि देवांचे देव महादेव जेव्हा 2 शक्ती एकत्र येतात तेव्हा जन्माला येतो अद्भुत इतिहास. महाराष्ट्राच्या कुशीत अशीच काही रहस्यमयी आणि निसर्गरम्य ठिकाणे दडलेली आहेत, ज्याचा थेट संबंध रामायण काळाशी जोडला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत अशाच एका करोडो भारतीयांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळ असलेले रामलिंग मंदिराचं. याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या हाताने शिवलिंगाची स्थापना केली होती. तर मित्रांनो हे रामलिंग मंदिराच्या समोरल्या बाजूलाची आपलं नंदीची एक मूर्ती आहे मित्रांनो. हे बघू शकता. श्रीरामांनी बाण मारून पाणी काढलं होतं आणि शिवलिंगाची स्थापना केली होती मित्रांनो. तर हे बघू शकता धबधबा. तर शनिवार रविवारी इथं भरपूर गर्दी असते मित्रांनो. मित्रांनो रामलिंगच्या आपल्या धबधब्यापेक्षाच्या बाजूला आपलं ह्या काकांचं मस्तपैकी वडापाव आणि भजी सेंटर आहे मित्रांनो. शिंदे मामाचं वडापाव असं दुकानाचं नाव आहे मित्रांनो. तर मस्तपैकी हे वातावरण, पावसाळ्याच्या वातावरणात तुम्ही भजीचा आनंद घेऊ शकता. भजा आणि वडे. ती काय आहे? कच्ची दाबेली. कच्ची दाबेली बी आहे मित्रांनो. तर हे मस्तपैकी नैसर्गिक ठिकाण अशी एक आहे. जय श्रीराम मित्रांनो. तर हे रामलिंगच्या सध्या धबधब्यावर आहे मित्रांनो. खाली भाविक एन्जॉय करत आहेत, पुरी आहे. तर मित्रांनो ज्याप्रमाणे शरीराला आराम लागतो त्याप्रमाणे मनाला जर आराम पाहिजे असेल
तर नैसर्गिक ठिकाणी फिरा मित्रांनो, किंवा आपलं पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ. सध्या आपलं धबधब्याच्या वरती आहे मित्रांनो, हे बघा रामलिंग मंदिर धबधबा. सुंदर असा नैसर्गिक व्ह्यू आहे मित्रांनो. हे बाजू हे बघू शकता, चारी बाजूने आपले डोंगर आहेत, फॉरेस्ट आणि जंगल. पुजारी काका नमस्कार. तर आपल्या ह्या रामलिंग मंदिराबद्दल थोडक्यात, ह्या मंदिराचा इतिहास किंवा धार्मिक महत्व किंवा नैसर्गिक ठिकाण जे आहे आपलं, तर ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगू शकता का? स्वयं स्वतः श्री रामचंद्र प्रभूने स्थापित केलेले शिवलिंग आहे. रामप्रभूची पावनभूमी आहे. हा पंचवटीपासून चालत आलेलं युद्ध या ठिकाणी संपलं होतं. जटायू पक्षाचं आणि रावणाचं या हा. ठिकाणी जटायू पक्ष धारातीर्थी पडले होते. हा त्यांच्या स्मरणार्थ हे शिवलिंग स्थापन केलेले म्हणून रामलिंग असं नाव आहे. रामलिंग म्हणजे रामाने स्थापन केलं म्हणून रामलिंग नाव आहे. त्यांना पाणी पाजण्यासाठी जटायू पक्षाला आणि ह्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी तिकडे रामाने बांधणार पाणी काढलं. हे निसर्गरम्य वातावरण, पावसाळा 4 महिने फुल असतो. एक महिना श्रावणात फुल गर्दी असते. रविवार सोमवार आणि 4 पण रविवार भरपूर गर्दी असते. आणि आपलं महाशिवरात्रीत किंवा श्रावण महिन्यात काय विधी होते तिथे? अभिषेक वगैरे होतील का? हा, अभिषेक वगैरे असतात. पहाटेपासून 1 वाजल्यापासून हा. अभिषेक चालू असतो. आणि जर अभिषेक भाविकांना करायचे असेल तर म्हणजे काय करू शकतील भाविक? सगळं सामान बनलं आपण आपल्याला भेटतं, आपल्याकडे पैसे भेटतं. तुम्ही जरी आणलं तरी आपण करून देतो अभिषेक. आणि अभिषेक टायमिंग सकाळी किंवा संध्याकाळी असतो? 2 टाइम का 1 टाइम? श्रावणामध्ये समजा सोमवार जर असेल तर रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7-8 वाजेपर्यंत असतो फक्त अभिषेक. त्याच्यानंतर अभिषेक होत नाही, कारण भरपूर गर्दी असते. त्याच्यामुळं अभिषेक बंद केले जाते. हा. आणि पुजारी काका आपलं महाशिवरात्रीमध्ये काय विशेष होते का धार्मिक विधी? महाशिवरात्रीला म्हणलं तर वरी प्रसाद असतो, महाप्रसाद असतो. हा. तो दिवसभर असतो. हम्म. नाही जरी म्हणलं तरी 200-300 किलोचा शाबू असतो. हम्म. आणि बरं, आपल्याला सरकारचे काय म्हणजे काय सरकारला तुम्ही काय सांगू शकताय का आपल्या मंदिरामध्ये बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी? आमचा रामलिंगचा रोड खराब झालेला आहे. हा हा. फक्त मदत करावी ठीक आहे. सरकारने, कारण वन विभाग आळचे आणि ट्रस्टीचे हा बांधणी चालू असल्यामुळे, ते काही वाद चालू असल्यामुळे ते हा हा. रोड होत नाही. बरं. त्यामुळे तेवढं फक्त रोड होण्यास मदत करावी. ठीक आहे, ठीक आहे. जेणेकरून भक्तांना त्रास होत नाही ना, आपलं पर्यटन बी वाढलं आपलं. हा. ठीक आहे, धन्यवाद.